कविता मी आता वाचली आहे. आल्यानंतर मी मनोरंजन सांगितलं तर ते म्हणाले की नाही ती का लिहिल्या गेली हे तुम्ही सांगा. कारण मला अनुभव सांगायला खूप आवडला होता. कारण माझं दैवत शेगावचे गजानन महाराज आहे आणि ते अनुभव महाराजांचे आलेले आहेत. ती माझी बहिणी नेहमी म्हणते की तुमच्यावर महाराजांची कृपा नाही, तुमच्यावर प्रेम आहे महाराज. पण आता मी अशी कविता वाचते. तर नवरा बायकोचं जे असतं, तुझं माझं जमेना, तुला विना जमेना, सगळ्यांच्याच घरात असं कोणी काही म्हणू दे, पण प्रत्येकाच्या घरात असतं. तर तसं रुक्मिणी आणि विठ्ठल त्यांच्यातही आहे होतच. तर ही जी कविता आहे ती आहे रुक्मिणीची तक्रार. समजत होते सदा सर्व काळ विठ्ठल उभा माझ्या बाजूला. समजत होते सदा सर्व काळ विठ्ठल उभा माझ्या बाजूला, पण वीट रिकामीच आहे असं भक्त कसं बरं बोलणं. तोपर्यंत तिला माहितीच नाही, कारण ती बिचारी समोर बघत होती, डावीकडे उजवीकडे ते कधीतरी बघितलंच नाही. तिला असं वाटतं विठ्ठल माझ्या बाजूला. तर ती म्हणते पण वीट रिकामीच आहे असं भक्त कसा बरं बोलला. तेव्हा तरी भक्त म्हणून गेला असेल. घेतले नाही कष्ट कधी शेजारी बघण्याचे. कबूल करते बिचारी. घेतले नाही कष्ट कधी शेजारी बघण्याचे. खरंच असतं का 24 तास तात्काळून पाहण्याचे. कधी कष्टच घेतले नाही, सर्वच बघत राहिले डावीकडे, तरी त्यालाच केलं. किती ठेवतो ना विश्वास आपण आपल्या या नवऱ्यावर. मी आपल्या घराचीच म्हणते, किती ठेवतो ना विश्वास आपण आपल्या या नवऱ्यावर. घेत नाही कधीच संशय त्याच्या जाण्या येण्यावर. कधी आपण संशयच घेत नाही, नवरा कुठे जातो, काय करतो. पण आज मात्र मनात खरंच संशय आला. मी बायको जागी झाली, पण आज मात्र मनात खरंच संशय आला. विठ्ठल कशेला जनीकडे कसा गावला. मनात आलं, इतके दिवस मी कधी मनात आणलं नाही, पण आता माझ्या मनात संशय आला. पण आज मात्र मनात खरंच संशय आला. विठ्ठल कशेला जनीकडे कसा गावला. म्हणजे विठू जनी सवे होता तर मनात आता कालचं म्हणजे विठू जनी सवे होता तर म्हणूनच तिचं दळण कांडण होतं भरावर. म्हणजे हा तिथे रोज जातो आणि म्हणून तिचं दळण कांडण लवकर होती. ती बायको जागी झाली. पुंडलिकाच्या घरी हा कशाला गेला. आता याला पुंडलिकाच्या घरी जायची गरज. पुंडलिकाच्या घरी हा कशाला गेला. त्याने फेकलेल्या विटेवर गप्प उभा टाकला. नेहमी बडबड करणार हा तिथे गेल्यानंतर गप्प उभा राहिला. एरवी जरा विलंब चालत नाही. एरवी जराही विलंब चालत नाही. सदा काही जपायची. भक्ताची कामना मात्र बरोबर सांभाळायची. नेहमी त्याला जपायची काही असते. कानोपात्राचं तर वेगळंच काहीतरी. आता तिच्या डोक्यात कानोपात्र आहे. कानोपात्राचं तर वेगळंच काहीतरी. गणितीच्या पोटी येऊनही भक्त ठरली ठरली. तिचीही केली सुटका असह्य जाचातून. तिचीही केली सुटका असह्य जाचातून. नामस्मरणावर तिच्या जाऊन भरावं. तुम्ही जे नामस्मरण केलं त्यावर बघावला आणि तिची त्या जाऊन सुटका केली. साऱ्या भक्तांचं कळतं भार्या मात्र दिसत नाही. तिचं बिचारीची बायको पुन्हा. साऱ्या भक्तांचं कळतं भार्या मात्र दिसत नाही. वाटतं का शेजारी उभं राहून तिचे पाय का दुखत नाही. मला तरी वाटलंय शेजारी उभी राहते योग्य नेमके तिचे पाय दुखले असतील. साऱ्या भक्तांचं कळतं भार्या मात्र दिसत नाही. वाटतं का शेजारी उभं राहून तिचे पाय का दुखत नाही. बरं एवढ्यावरच थांबत नाही. बरं एवढ्यावरच थांबतं तर सारं सारं सोसलं असतं. ती म्हणते एवढ्यात थांबतं तर मी सगळं सहन केलं असतं. बरं एवढ्यावरच थांबतं तर सारं सोसलं असतं. पूर्वजन्मीच्या राधेला जर राई केलं नसतं. मी म्हणते हे सगळं मी सहन केलं असतं, पण मागच्या जन्मातल्या राधेला त्याने राई म्हणून माझ्या बाजूला उभं केलं. बरं एवढ्यावरच थांबतं तर सारं सोसलं असतं. पूर्वजन्मीच्या राधेला जर राई केलं नसतं. भक्त सहन करते सवतही झेलते. विचार बोलते आता. भक्त सहन करते सवतही झेलते. आंधळच म्हणावं प्रेम त्याच्यावर जीवापाड करते. जाऊ दे सोडतेच आता याला. ती हट्टाला बैठली आहे. जाऊ दे सोडतेच आता याला अंधूर जाऊन. जाऊ दे सोडतेच आता याला अंधूर जाऊन बसते. समोर उभी राहून नजर त्यावर ठेवते. जाणार तर नाही त्याच्यावर, पण नजर मात्र मी याच्यावर ठेवेल. एकटाच कटीवर हात ठेवून उभा तो पंढरपुरी. एकटाच कटीवर हात ठेवून उभा तो पंढरपुरी.
पण सांगू का खरंच शांती नाही होते बरी. तुझं माझं जमे ना असे आलं शेवटलं पडवं. वारकऱ्यांचा जीव त्याच्यावर नाही का मला कळत, वारकऱ्यांचा जीव त्याच्यावर नाही का मला कळत, पण बायको ना हो त्याची